इथं किती दिवस थांबायचं आम्ही? मम्मी से अजून कोणाला फोन लावता येते का बघा की काय होतंय का. हे फुकते काय अख्खं मंत्री म्हणून माझ्या ओळखीचं आहे का. फोन लावा की. अगं बाय नाही बाय मग कशाला फुकटचा रुबाब झाडतेस. ये फुकते गप्पच बर का तू आधीच डोकं चालू झालंय माझं. हॅलो मम्मी बोलते मी. कुणाची मम्मी? कुणाची मम्मी? अरे मम्मी साहेब बोलते मी. अगं बाया कोणी ओळख नाही दिली वाटतं. ही फुकते. अगं माझ्याकडे फोन करायला तर माणसं तरी आहेत. तुझं काय आहे ग? हा तुला तर तुझ्या लेकाने अडकवलं इथं. पण नक्की कुठली नुसतं टोमणं मारती. हो मला नक्की म्हणते. नक्की आहे मी. नाही, त्यांचं नाक मोठं आहे ना म्हणून त्यांना सगळे नकटे वाटतात. ओ इथंच थांबा. हायो मम्मी तुम्ही अजून इथंच? मला वाटलं घरला गेला असाल. मस्त चहा पीत बसला असाल. एका फोन वा अख्खा सातारा हलणार आहे तुम्ही. अजून इथंच होय? हे सातारा हलवायचं सोड. एक फोन बी उचलणं झालंय कोण. नाही ग करे तात्या साहेबांनी फोन केलता मी. ती बाहेर गेल्यात. हाओ मम्मी मग सत्यधरला कॉल करून बघा की. त्याला कसं विसरला हो तुम्ही? तो तर तुम्हाला कन्फर्म बाहेर काढाल बघा. अगं सत्याला फोन केला असता पण त्याला जर कळत नाही का पोलीस स्टेशनात आम्ही आहेत म्हणून तर त्याला डाऊट येईल का खरंच आम्ही किडनॅप केलंय म्हणून. नग त्याला नाही फोन करत मी. मग पप्पांना फोन करून बघा. चित्रकाराला फोन करू होय. हा ते तू चढवायची होती का नाही. 4 गोष्टी मला ऐकून जातील. हो सरविंद आहे ऐका की. हवं किती केलं ना तरी नवराच आपला असतोय. आणि कसं आहे शेवटी तेच आपल्या मत्तेला येतोय. लावा फोन बघा काय होतंय का बघा. खरे नवराच येत असतो मी नाही का आलो. हे बघा कसं शेवटपर्यंत माझ्या सोबत येते का नाही. हा, लावा फोन लावा. हा मम्मी मग दुसऱ्या कोणाला फोन करणार तुम्ही? पप्पांनाच करा. माया. हॅलो माया. अगं काय कुठेस तू? एवढ्या सकाळपर्यंत पार्टी करतेस की काय? नाही चित्रकार पार्टी बिर्टी काय नाही करायले. इथं कराय पोलिसांनी अटक करून आणलंय मला पोलीस स्टेशनात. तुम्ही या की मला सोडवायला. तुमचा लय जीव आहे ना तुमच्या मायावर. हे बघ माया असं अचानक नाही येता येणार. चित्रकार मी लाडकी माया आहे ना तुमची. या की इथं सोडवायला मला. माया ऐक जरा माझं. मला असं अचानक नाही येता येणार. थांब जरा तू तिथं. थोडा पाहुणचार घे पोलिसांचा. मी येतो नंतर येतो. हा हो चित्रकार. बघ करे म्हणलं तर का नाही तुला. हा चित्रकाराला फोन करायला नका म्हणून. बघ ऐकलं का ना 4 गोष्टी त्यांनी. काय कामाचा नाही हा माणूस. वैसा सुरवे एवढ्या मोठ्याने बोलता. हे घर आहे का तुमचं एवढं जोरात बोलायला? भारती मॅडम याचे फोन काढून घ्या. येस सर. अहो साहेब आम्ही फोन तर करू शकतोय की. आज काय करताय? बोला की. होय मग वकिलांना घरच्यांना फोन करायचा अधिकार असतोय की आम्हाला. हा अधिकार आहे पण कोणाशी बोलायचं असेल ना त्यासाठी माझा फोन घ्यायचा. आता गपचूप तुमचे फोन काढून भारती मॅडमकडे द्या. फोन हा मग त्यांच्या फोनवर तर कसा फोन लावायचा? फोन. हो फोन द्या. तुमचा फोन मागते ते. ओ तुमचा फोन द्या. मी न आणला फोन. तशीच आणली मला उचलून. यांचा फोन द्या मग. ओ फोन द्या. सांगितलं ना द्या एकदा.
आणि माझ्या फोन मध्ये बॅलन्सच नाही, काय उपयोग आहे त्याचा? ए बॅलन्स, गपचूप मोबाईल दे. ना लवकर द्या केव्हा येतोय का? इकडे बघा, जसं आम्ही सांगतो ना तसं एका एकाने चौकशीसाठी यायचं, समजलं का? बरं अजून काय पाहिजे का? नको थांब सांगतो मी. सत्य हे घ्या वाघमारे. थँक्यू. सोडा आता हात. नाही, हात सोडणार नाही, तेवढं सोडून बोला. मग दात कसे घासू? पायानं. पाय पण बांधलेच आणि हात पण बांधलेच. मग मी घासून देतो तुमचे तर. सत्य, तू हे सगळं बंकस मध्ये बोलतोस ना सगळं? नाही, दात घासून देणं म्हणजे जरा जास्तच होतंय नाही का? तू ग बस. त्यांचे जर हात सोडले ना तर त्या पळून जातील परत. तुझ्यासारखं मी बी अड्यात निघन. वाघमारे, हे बघा, काय बी झालं तर मी तुमचे हात सोडणार नाही. तुम्हाला दात घासायचे असतील तर मी घासून देतो. घासायचे असतील घासा, नाहीतर बसा मग तसंच. ठीक आहे. मला सुद्धा सुधारणार नाही दात घासल्याशिवाय. घास माझे दात. प्रेमात पडले एवढं सगळं करायचं असेल तर आपण एकटंच बरं आहे की. एकटा जीव सदाशिव. ठीक आहे. बलमा उचल. काय? अरे वाघमाराने उचल. ये आमल्या ये. सत्या हात सोड, ब्रश करते, परत मान की हात. ग बसा, अजिबात सोडणार नाही तुम्हाला. अरे, उचल रे. पळून जात नाही शपथ. अगं बाई, सत्या, ग बसा वाघमारे, जरा देतो ना दात घासून. सत्य आणि हा आमल्या पाण्याची बाटली दे रे. एवढं सगळं करण्यापेक्षा आतापर्यंत ब्रश करून झाला असता माझा. ब्रश करून पळून गेला असता तुम्ही. लई शान आहे. ही करा ही.